वैवारी टाईप 11 पहा. कालच्या व्हिडिओमध्ये आपण टाईप 10 पर्यंतचे सर्व वैवारीचे क्वेश्चन बघितले आहेत. ह्या व्हिडिओमध्ये आपण टाईप 11 पासूनचे पुढचे प्रश्न पाहणार आहोत. हा व्हिडिओ अवघड लेवलचा असणार आहे बघा. प्रश्न पहिला, आईचे वय तिच्या 2 मुलांच्या वयांच्या बेरजेच्या तिपटीपेक्षा 6 वर्षांनी जास्त आहे. दोन्ही मुलांच्या वयातील फरक 8 वर्ष आहे. जर आईचे वय 48 वर्ष असेल तर मुलाचे वय किती? अशा टाईपचा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे बघा. कसा सोडवायचा? हा अवघड लेवलचा प्रश्न आहे. हा प्रश्न समजून घ्या. समजून घेतल्याशिवाय प्रश्न सोडवता येत नाही आपल्याला. आईचे वय तिच्या 2 मुलांच्या वयाच्या बेरजेच्या तिपटीपेक्षा 6 वर्षांनी जास्त आहे. सगळे सुरुवातीला आपण मांडणी करू. इथं आई लिहून घेऊ. आई, हिचा एक मुलगा, दुसरा मुलगा. आईचं वय किती दिले त्यांना? 48 वर्ष. आईच्या खाली आईचं वय लिहून घ्यायचं 48 वर्ष. काय म्हणले? आईचे वय तिच्या 2 मुलांच्या वयांच्या बेरजेच्या तिपटीपेक्षा 6 वर्षांनी जास्त आहे. ही जी आईचं वय आहे का, ह्या 2 मुलांच्या बेरजेच्या तिपटीपेक्षा 6 वर्षांनी कसं आहे? जास्त आहे. म्हणून काय करायचं? हे 48 मधून 6 वजा करायचे. किती? 42. 42 वर्ष आईचं वय पाहिजे होतं, पण दिलंय किती त्यांना? 48 वर्ष. हे 42 जे आहे, ह्या 2 मुलांच्या वयांची बेरीज करून तिप्पट केल्यानंतर 42 यायला पाहिजे. आता काय करायचं? हे 42 इथं तिप्पट म्हणले म्हणून काय करायचं? ह्या 42ला 3 न भाग द्यायचा. 42 भागाकारामध्ये 3, 3 एक 3, 3 एक 3, 4 मधून 3 गेले, खाली राहिली 1, इथे झाले 12, 3 न 12ला भाग द्यायचा. 3 चौक 12. आता 14 जे आलेलं आहे का, ह्या 2 मुलांच्या वयांची बेरीज झालेली आहे 14. मग आता ऑप्शनवरून जायचं आपण. ऑप्शनवरून बघायचं. दोन ऑप्शनवरून बेरीज 14 कुणाची ती? 11 आणि 3 किती? 14. आपण लहान मुलांचं वय घेऊन लहान मुलाचं वय घेऊ आपण 3 आणि मोठ्या मुलाचं वय घेऊ आपण 11. आता बघा काय करायचं. पहिली कंडिशन काय आपली? 2 मुलांच्या वयातील फरक 8 वर्ष आहे. आता ह्या 2 मुलाचं वय दिले. मोठ्याचं किती? 11, लहानाचं 3. ह्या 2 मुलाच्या वयातील फरक 8 वर्ष आहे का बघायचं. 11 वजा 3, 8 वर्ष. पहिली कंडिशन आपली फॉलो झाली. पुन्हा काय म्हणले? 2 मुलांच्या वयांची बेरीज, ह्या दोघांची बेरीज 11 आणि 3 किती? 14. 2 मुलांच्या वयांच्या बेरजेच्या तिपटीपेक्षा, मग 14ची तिप्पट करायची. 14 त्रिक 42. 42. 14ची तिप्पट 42. 42 काय म्हणले? तिपटीपेक्षा 6 वर्षांनी जास्त आहे. मग ह्यांच्या दोघांच्या वयांची बेरजेची तिप्पट किती आली? 42 वर्ष आली. मग 42 48पेक्षा 6 वर्षांनी मोठे आहे. आपल्याला सांगितलं होतं आईचं वय 2 मुलांच्या वयांच्या बेरजेच्या तिपटीपेक्षा 6 वर्षांनी जास्त आहे. म्हणून आपलं ऑप्शन जे आलेलं आहे ती 1 बरोबर आहे. लहान मुलांचं वय जे आहे ती 3 वर्ष आहे. टाईप 12, ए व बी यांच्या वयांचे गुणोत्तर 4 जसे 7 आहे. त्यांच्या वयांचा गुणाकार 448 आहे, तर एचे वय किती? ह्या टाईपचा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. कसं सोडायचं बघा. आतापर्यंत आपल्याला काय देत होते? त्यांच्या वयांची बेरीज देत होते, वयांतील फरक. आता काय दिलं आपल्याला? त्यांच्या वयांचा गुणाकार दिलाय. मग हा प्रश्न कसा सोडायचा बघा. सगळे सुरुवातीला काय करायचं? ह्याचं नाव लिहून घ्यायचं. इथं ए, पलीकडे बी. एच्या वयाचं गुणोत्तर किती दिले आपल्याला? 4. मग ह्याला 1ची व्हॅल्यू लावून घ्यायची. 4x. बीचं गुणोत्तर किती? 7. मग 7x. आता काय म्हणले आपल्याला? त्यांच्या वयांचा गुणाकार किती दिला आपल्याला? 448. त्यांच्या वयांचा गुणाकार दिला 448. म्हणून काय करायचं? ह्या दोघांचा गुणाकार करायचा. 4x आणि 7x. इथं खाली करू आपण. 4x गुणाकारामध्ये 7x बरोबर त्यांच्या वयांचा गुणाकार किती? 448. बरोबर चिन्हाच्या पलीकडे त्यांच्या वरचा गुणाकार लिहायचा 448. आता ह्या दोघांचा गुणाकार करायचा. 4x गुणाकारामध्ये 7x. 7 चौक 28. 28 आणि x न जे x लागून का 1 चा वर्ग होतो. 1 चा वर्ग 28, 1 चा वर्ग बरोबर 448. आता 1 चा वर्ग इथंच अलीकडले गुणाकारामध्ये 28, पलीकडे गेले की भागाकारामध्ये जाणार. 448 भागाकारामध्ये हे 28. 1 चा वर्ग बरोबर. आता ह्या दोघांचा भागाकार करायचा. 28चा आणि 448चा. ह्याला 4 न भाग जातो बघायचं. 4 7 28. 4 1 4, 4 1 4, 4 2 8. आता 112 भागाकारामध्ये 7. 7 ने 112ला भाग द्यायचा. 7 1 7. 11 मधून 7 गेले, खाली राहिले 8 9 10 11 4. आता इथं झाली 42. 7 न 42ला भाग द्यायचा. 7 1 7, 7 2 14, 7 1 21, 7 चौक 28, 7 5 35, 7 चौकून 42.
यांचा भागाकार किती आला 16. मग 1चा वर्ग बरोबर 16. आता इथं वर्गमूळात आहेत. 1चा वर्ग बरोबर 16. हिचं वर्गमूळ काढायचं. मग ह्यांचं जर वर्गमूळ काढलं तर उत्तर किती येतं? x ची किंमत किती येणार? x बरोबर 4चं वर्गमूळ किती? ते आपलं 16चं वर्गमूळ किती? 4. मग x ची किंमत किती आलेली? 4. आपल्याला काय विचारलंय तर a चे वय किती? a च्या वयाचं गुणोत्तर किती? 4x. पलीकडे काढून घेतो आपण. a बरोबर 4x. 4 गुणाकारामध्ये x ची किंमत आता काढली आपण किती? 4. 4 गुणाकारामध्ये 4 4 चौक 16. मग a चं जे वय आलेलं आहे ते किती आलेलं आहे? 16 वर्ष आलेलं आहे. आपण b चं पण वय काढून बघू. b बरोबर b च्या वयाचं गुणोत्तर किती? 7x. 7x बरोबर 7 गुणाकारामध्ये x ची किंमत आता काढली आपण किती? 4. ह्या दोघांचा गुणाकार करायचा 7चा आणि 4चा. 7 चौक 28. b चं किती वय आले? 28. a चं आलं 16 आणि b चं आलं 28. आपल्याला कुणाचं वय विचारलंय तर a चे वय किती? a चं वय आले 16 वर्ष. ऑप्शन क्रमांक 3. टाईप 11 पहा. 6 वर्षानंतर समीरचे वय त्याच्या आजच्या वयाच्या दुप्पट होईल तर समीरचे आजचे वय किती? अशा टाईपचा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. कसं सोडायचं बघा. अशा टाईपचा प्रश्न कधी पण ऑप्शन म्हणून सोडवायचा, कारण की आपल्याला लवकर सुटतो. काय म्हणले? 6 वर्षानंतर समीरचे वय. इथं लिहून घ्यायचं आज आणि 6 वर्षानंतर. काय म्हणले? 6 वर्षानंतर समीरचे वय त्याच्या आजच्या वयाच्या दुप्पट होईल तर समीरचे आजचे वय किती? मग समीरचं आजचं वय जर आपण 5 वर्ष धरलं तर 6 वर्षानंतर किती होणार? 5 मध्ये 6 प्लस करायचे. 5 आणि 6 किती? 11. मग 5 ची दुप्पट 11 आहे का? नाही. मग ऑप्शन 1 चुकीचं आहे. ऑप्शन 2 घेऊन पाहूत आपण. जर समीरचं आजचं वय आपण 6 वर्ष घेतलं बरोबर 6, तर 6 वर्षानंतर समीरचं वय किती होणार? 12 वर्ष होणार. आपल्याला काय म्हणलंय? 6 वर्षानंतर समीरचे वय त्याच्या आजच्या वयाच्या दुप्पट होईल. जे 6 वर्षानंतर जे वय आहे का ते आजच्या वयाच्या दुप्पट होईल. मग 6 ची दुप्पट 12 आहे का? आहे. म्हणून ऑप्शन क्रमांक 1 जे आहे ते एकदम बरोबर उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक 2 6 वर्ष. टाईप 14 पहा. ए बी सी यांच्या वयाचे गुणोत्तर 4 जसे 5 जसे 7 आहे. बी चे वय 25 वर्ष असल्यास ए व सी यांचे वय किती? अशा टाईपचा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. बघा कसा सोडवायचा. सगळे सुरुवातीला नाव लिहून घेऊत आपण. ए बी आणि सी यांच्या वयाचं गुणोत्तर किती दिलं आपल्याला? 4 जसे 5 जसे 7. म्हणजे 4 गुणोत्तर झालं एचं. मग ह्याला 1 ची व्हॅल्यू लिहून द्यायची 4x. बीचं गुणोत्तर किती? 5. मग ह्याला 1 ची व्हॅल्यू 5x. आणि सीचं गुणोत्तर किती दिले आपल्याला? 7x. आता काय म्हणलंय पुढं? बीचे वय त्यांना डायरेक्ट आपल्याला किती दिले? 25 वर्ष. बीचं वय 25 वर्ष दिलं. बीच्या वयाचं गुणोत्तर किती? 5x. इथं लिहून घ्यायचं आपण. 5x बरोबर बीचं वय दिले 25 वर्ष. आपण 1 ची किंमत काढून घेऊ. x बरोबर अलीकडले 5 गुणाकारामध्ये पलीकडे गेले की भागाकारामध्ये जाणार. 25 भागाकारामध्ये 5, 5 एका 5, 5 5 25. 1 ची किंमत किती आली? 5. आता आपण एचं आणि सीचं वय काढू शकतो. एकदा 1 ची किंमत आपल्याला भेटली की आपण कशाचं पण वय काढू शकतो. आता एचं वय काढायचं आपल्याला. एच्या वयाचं गुणोत्तर किती? 4x. इथं लिहूत आपण. 4 गुणाकारामध्ये 1 ची आताच किंमत काढली किती? 5. ह्या दोघांचा गुणाकार करायचा 4चा आणि 5चा. 5 चौक 20. एचं वय किती आलं? 20 वर्ष. नंतर काय विचारलं आपल्याला? सीचं वय काढा. सीच्या वयाचं गुणोत्तर किती? 7x. सी बरोबर 7x. 7 गुणाकारामध्ये 1 ची किंमत किती काढली आपण? 5. 7 5 35. सीचं पण वय काढलं आपण. किती वर्ष आले? 35 वर्ष. आणि बीचं तर वय आपल्याला डायरेक्ट दिलं तर किती? 25 वर्ष दिलं तर. म्हणून आपल्याला काढायचं सांगितलं होतं एचं आणि सीचं वय किती. मग एचं वय आलं 20 वर्ष आणि सीचं वय आलं 35 वर्ष. ऑप्शन क्रमांक 1. टाईप 15 पहा. एका वर्गातील 5 मुलांचे सरासरी वय 12 वर्ष आहे. त्यापैकी 4 मुलांचे इथे सरासरी शब्द राहिला.
त्यापैकी 4 मुलांचे सरासरी वय 11 वर्ष आहे, तर 5व्या मुलांचे वय किती? अशा टाईपचा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. कसं सोडवायचा बघा. काय करायचं, 5 मुलांचे सरासरी वय किती वर्ष दिले आपल्याला? 12 वर्ष. मग सरासरी म्हणलं की काय करायचं, गुणाकार करायचा. कधी लक्ष ठेवायचं, सरासरी हा शब्द आला की गुणाकार करायचा. 5 गुणाकारामध्ये 5 मुलांचे सरासरी वय किती दिले आपल्याला? 12 वर्ष. ह्या दोघांचा जर आपण गुणाकार केला तर 5 मुलांची आपल्याला वयांची बेरीज मिळते. ह्या दोघांचा गुणाकार केला 12 पंचे 60. 60 आली 5 मुलांच्या वयांची बेरीज. पुन्हा काय म्हणले आपल्याला, त्यापैकी ह्या 5 पैकी 4 मुलांचे सरासरी वय 11 वर्ष आहे. मग 5 मुलांच्या खाली 4 मुलं लिहून घ्यायचं. 4 गुणाकारामध्ये 11. 11 चोक 44. 4 मुलांच्या वयांची बेरीज किती आली? 44 वर्ष. आपल्याला काय प्रश्न विचारलाय, तर 5व्या मुलांचे वय किती? आता 5व्या मुलांचे वय कसं काढायचं? हे 5 मुलांच्या वयांची बेरीज आहे किती? 60 वर्ष. आणि 4 मुलांच्या वयांची बेरीज किती? 44 वर्ष. जर 5 मुलांच्या वयांच्या बेरीजेतून जर आपण 4 मुलांच्या वयांची बेरीज वजा केली तर 5व्या मुलांचं वय आपल्याला मिळू शकतंय 60 वजा 44. ह्या दोघांची वजाबाकी करायची. 10 मधून 4 जातात का? नाही. मग इथला एक इथं घेतला, 10 मधून 4 गेले, 0 मधून 4 जात नाहीत म्हणून इथला एक इथं घेतला, इथं झाली 10. 10 मधून 4 गेले, खाली राहिले 6. इथला एक इथं दिला, इथं होते 4 पहिले, इथला एक इथं दिले, झाले 5. 6 मधून 5 गेले, खाली राहिले 1. 16 वर्ष. म्हणून 5व्या मुलांचे वय किती आलं? 16 वर्ष. ऑप्शन क्रमांक 2. टाईप 16 पहा. ABC यांच्या आजच्या वयांची बेरीज 63 वर्ष आहे. त्यांच्या 6 वर्षापूर्वीच्या वयाचे गुणोत्तर 4 जसे 3 जसे 2 होते, तर Bचे आजचे वय किती? अशा टाईपचा प्रश्न कसा सोडायचा बघा. आपल्याला 6 वर्षापूर्वीच्या वयांचे गुणोत्तर किती दिलंय? 4 जसे 3 जसे 2. सगळे सुरुवातीला काय करायचं, वर्षापूर्वीचे गुणोत्तर सुरुवातीला लिहायचं. आपल्या 6 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचं गुणोत्तर किती दिलंय? 4 जसे 3 जसे 2. हे सुरुवातीला लिहून घ्यायचं आणि नाव टाकून घेऊ आपण B आणि C. 6 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचं गुणोत्तर किती होतं? 4x. म्हणून Aचं झालं 4x, Bचं 3x आणि Aचं ते आपलं Cचं 2x. हे झालं 6 वर्षापूर्वीच्या वयाचं गुणोत्तर. मग आज किती होईल? प्रत्येकामध्ये 6 ऍड करायचे, प्लस करायचे. आता 6 वर्षापूर्वी आपल्याला दिले 4x 3x 2x. मग आज काढण्यासाठी प्रत्येक गुणोत्तरामध्ये 6 प्लस करायचे. 4x प्लस 6, 3x प्लस 6 आणि 2x प्लस 6. हे झालं त्यांच्या आजच्या वयाचं गुणोत्तर. Aचं Bचं Cचं आजच्या वयाचं गुणोत्तर किती आलं? 4x प्लस 6, Bचं आलं 3x प्लस 6 आणि Cचं आलं 2x प्लस 6. आजच्या वयाचं गुणोत्तर. त्यांना काय दिलंय? यांच्या आजच्या वयांची बेरीज किती दिली आपल्याला? 63 वर्ष दिली. मग सगळ्यांची बेरीज करायची. 4x प्लस 6 बेरीज दिली 63 म्हणून सगळ्यांची बेरीज करायची. इथं प्लसचं चिन्ह द्यायचं. 3x प्लस 6 प्लस 2x प्लस 6 यांची बेरीज किती दिली आपल्याला? 63 वर्ष. आजच्या वयांची बेरीज दिली 63. आता हे चलांची बेरीज आधी करायची. 4x 3x 2x. 4x प्लस 3x किती झाले? 7x. 7x प्लस 2x किती झाले? 9x. 9x. आता संख्येची बेरीज करायची. 6 प्लस 6 किती? 12. 12 प्लस 6 किती? 18. 18 बरोबर 63. 9x बरोबर 63. अलीकडे प्लस 18 मध्ये पलीकडे गेले की मायनस होणार. बरोबर चिन्हाच्या पलीकडे संख्या गेली की वजा होते. अलीकडे प्लस मध्ये असेल तर वजा 18. आता ह्या दोघांची वजाबाकी करायची, तर करू आपण. 63 वजा 18. 3 मधून 8 जातात का? नाही. मग इथला किती घेतला? 14तून 8 गेले, 9 10 11 कर राहिले 6. इथला किती दिला? इथं झाले 2. 6 मधून 2 गेले, कर राहिले 36. म्हणजे वजाबाकी करायची आपल्याला. 63 वजा 18. 3 मधून 8 जात नाहीत म्हणून इथला किती घेतला? 13तून 8 गेले, 4 5 6 7 8 खरं राहिले 5. इथला किती दिसला? इथं झाले 2. मग 6 मधून 2 गेले, खरं राहिले 4. 9x बरोबर 45. आता आपण x ची किंमत काढू.
इथं सोडू 9x बरोबर 45. आता x ची किंमत काढू आपण. अलीकडले 9 गुणाकारामध्ये, पलीकडे गेले की भागाकारामध्ये जाणार. 45 भागाकारामध्ये 9. आता 9चा आणि 45चा 9 न 45ला भाग द्यायचा. 9 1 9, 9 2 18, 9 3 27, 9 4 36, 9 5 45. x ची किंमत किती आली? 5. x बरोबर 5. तर आपल्याला काय विचारलंय? तर b चे आजचे वय किती? b च्या आजच्या वयाचं गुणोत्तर कोणतं आहे? b च्या आजच्या वयाचं गुणोत्तर ही झालं त्यांचं 6 वर्षापूर्वीचं. 6 वर्षापूर्वी b च्या वयाचं गुणोत्तर झालं 3x. आपल्याला आजचं वय काढायचं b चं. मग आजच्या वयाचं गुणोत्तर घ्यायचं 3x + 6. तर लिहून घेऊ b बरोबर 3x + 6. 3 गुणाकारामध्ये x ची किंमत आता काढली आपण किती? 5 + 6. आता ह्यांचं कॅल्क्युलेशन कसं करायचं? सगळे सुरुवातीला गुणाकार करायचा. 5 त्रिक 15. 15 + 6. आता ह्या दोघांची बेरीज करायची. 15 + 6 किती? 21 वर्ष. म्हणून बीचं जे वय आलेलं आहे आजचं, ते आलेलं आहे 21 वर्ष. ऑप्शन क्रमांक 4. टाईप 17 पहा. सोनाली तिच्या आईपेक्षा 24 वर्षांनी लहान आहे. त्या दोघींच्या वयांची बेरीज 52 वर्ष असल्यास सोनालीच्या आईचे वय किती? असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. कसा सोडायचा बघा. सगळे सुरुवातीला काय करू आपण? नाव लिहून घेऊ. सोनाली तिची आई. काय म्हणले? सोनाली तिच्या आईपेक्षा 24 वर्षांनी लहान आहे. कोण लहान आहे? सोनाली तिच्या आईपेक्षा. मग आई 24 वर्षांनी मोठी असेल. सोनाली काय म्हणले? 24 वर्षांनी लहान आहे. मग आई किती 24 वर्षांनी मोठी झाली? x + 24. सोनालीपेक्षा आई 24 वर्षांनी मोठी झाली. मग सोनालीचं x लिहायचं इथे गुणोत्तर. काय म्हणले? दोघांच्या वयांची बेरीज 52 वर्ष आहे. आता दोघीच्या वयाची बेरीज करायची. x + 24 बरोबर दोघांच्या वयांची बेरीज किती दिली आपल्याला? 52 वर्ष. आता x + x किती झाले? 2x + 24 बरोबर 52. आता 2x इथे राहू द्यायचे. 2x बरोबर 52. अलीकडले +24 प्लसमध्ये पलीकडे गेले की मायनस होणार. ह्या दोघांची वजाबाकी होणार. 52 - 24 इकडे करून घेतो आपण. 52 - 24. 2 मधून 4 जातात का? नाही. मग इथला एक इथं घेतला, इथं झाली 12. 12 मधून 4 गेले, खाली राहिले 8. इथला एक इथं दिला, इथं झाले 3. मग 5 मधून 3 गेले, खाली राहिले 2. 28. ह्या दोघांची वजाबाकी किती आली? 28. 2x बरोबर 28. आता आपण x ची किंमत काढू. x बरोबर 28. अलीकडले 2 गुणाकारामध्ये, पलीकडे गेले की भागाकारामध्ये जाणार. 28 भागाकारामध्ये 2. आता ह्या 2 काय करायचं? 28ला भाग द्यायचा. 2 1 2. 2 चौक 8. मग x ची किंमत किती आली? इथं लिहू. x बरोबर 14. x ची किंमत किती आली? 14. आपल्याला काय विचारलंय? तर सोनालीच्या आईचे वय किती? मग सोनालीच्या आईच्या वयाचं गुणोत्तर किती? x + 24. x ची किंमत काढली आपण किती? 14. x ची किंमत इथं लिहू. आई लिहू. आईचं गुणोत्तर किती दिलंय? x 24. x ची किंमत काढली आपण किती? 14. 14 + 24. आता ह्या दोघांची बेरीज करायची. 38. आईचं वय किती आलं? 38 वर्ष. आपण सोनालीचं सुद्धा काढू शकतो. सोनालीचं किती दिलं? x. मग x ची किंमत किती आली? 14. मग सोनालीचं झालं 14 वर्ष आणि आईचं किती झालं? 38 वर्ष. आपण बघू 24 वर्षांनी लहान आहे आईपेक्षा सोनाली. मग काय करायचं? 38 मधून सोनालीचं किती वय आले? 14. मग आईचं किती? 38. मग 38 मधून काय करायचे? 14 वजा करायचे. 8 मधून 4 गेले, खाली राहिले 4. 3 मधून 1 गेले, खाली राहिले 2. मग 24 वर्षांचा फरक आला. बरोबर म्हणलंय त्यांना. सोनाली तिच्या आईपेक्षा किती वर्षांनी लहान आहे? तर 24 वर्षांनी लहान आहे. आपल्याला सोनालीच्या आईचं वय विचारलं होतं. 38 वर्ष. ऑप्शन क्रमांक 3. टाईप 18 पहा.
रोहन व मोहन यांच्या वयांचे गुणोत्तर 8:5 आहे. जर 6 वर्षांनी त्यांच्या वयातील फरक 9 वर्ष असेल तर रोहनचे आजचे वय किती? 6 वर्षांनी त्यांच्या वयातील फरक 9 वर्ष असेल. आता फरक म्हणले, फरक हा कायम सारखा असतो. जर समजा माझं वय आज 20 वर्ष असेल आणि माझ्या भावाचं वय 25 वर्ष असेल, दोघांच्या वयाचा फरक किती आला? 5 वर्ष. मग माझं वय 40 जरी वर्ष झालं तरी फरक हा कायम सारखाच राहणार आहे. माझं जर वय 40 वर्ष झालं, भावाचं किती होणार? 45. मग दोघांच्या वयातील फरक किती राहणार? 5 वर्ष राहणार. फरक हा कायम सारखा राहत असतो, हे कधी लक्षात ठेवा. काय म्हणलंय मग ह्यांच्या आजच्या वयाचं गुणोत्तर किती दिले? 8:5. रोहनचं वयाचं गुणोत्तर दिले 8, त्याला 8x लिहू. मोहनचं किती दिले? 5x. त्यांच्या वयातील फरक म्हणलं की वजाबाकी करायची. 8x वजा 5x बरोबर किती दिलाय फरक आपल्याला? 9 वर्ष. मग 8x मधून 5x केले, खाली किती राहिले? 3x. 3x बरोबर 9. आता x ची किंमत काढून घ्यायची. x बरोबर 9 भागाकारामध्ये, इकडले 3 गुणाकारामध्ये, पलीकडे गेले की भागाकारामध्ये जाणार. 9 भागाकारामध्ये 3. आता 3 ने 9 ला भाग जातो, भागाकार करायचा. 3 1 3, 3 2 6, 3 3 9. मग x ची व्हॅल्यू किती आली? 3 आली. आपल्याला काय विचारलंय तर रोहनचे आजचे वय किती? हे रोहनच्या आजच्या वयाचं गुणोत्तर किती? इथं 8, म्हणजे 8x आहे, इथं काढायचा. रोहन 8x. 8 गुणाकारामध्ये x ची किंमत आता काढली आपण, किती? 3. 8 गुणाकारामध्ये 3. आता फक्त ह्या दोघांचा गुणाकार करायचा, 8चा आणि 3चा. 8 त्रिक 24 वर्ष. म्हणून रोहनचं जे वय आलेलं आहे ते किती आलेलं आहे? 24 वर्ष. ऑप्शन क्रमांक 1.